नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय LS मराठी। IAS अधिकारी अश्विनी भिडे यांची मुंबई महापालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली। त्या पहिल्या महिला आयुक्त ठरल्या आहेत। यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फेवरेट अश्विनी भिडे या मुंबईच्या बॉस झाल्याची चर्चा सुरू झाली आहे। पण अशी चर्चा का सुरू झाली आहे? मुंबई महापालिका ही आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका मानली जाते। देशातल्या अनेक राज्यांपेक्षा या मुंबई महापालिकेचं बजेट मोठं आहे। त्यामुळे BMC वर सत्ता मिळवण्यासाठी राज्यातील सर्वच पक्ष मोठी धडपड करताना दिसत असतात। 2026 मध्ये BMCचं बजेट 80,000 कोटींहून अधिक आहे। शिवसेनेनं तब्बल 25 वर्षांहून अधिक काळ BMC वर राज्य केलं। शिवसेनेचे 1997 ते मार्च 2022 पर्यंत महापौर कार्यरत होते। यातील बहुतांश काळ शिवसेना आणि भाजप यांची युती होती, परंतु सत्तेच्या चाव्या मात्र आणि महापौर पद नेहमी शिवसेनेकडेच राहिलं। मार्च 2022 मध्ये नगरसेवकांचा कार्यकाळ संपल्यानंतर कोरोना आणि इतर कारणांमुळे निवडणुका लांबणीवर पडल्या आणि BMC वर प्रशासकाची नेमणूक करण्यात आली। त्यानंतर शिवसेनेची सत्ता गेली। आता 2026 मध्ये भाजपनं बहुमत मिळवत BMC वर आपला महापौर बसवलाय। सध्या रितू तावडे या पहिल्यांदाच भाजपच्या महापौर म्हणून BMC वर काम करतात। त्यामुळे सध्या BMCच्या सत्तेच्या चाव्या भाजपकडेच आहेत। फडणवीसांनी दुसरं महत्त्वाचं पाऊल उचलत BMC पूर्णपणे आपल्याच नियंत्रणात राहावी यासाठी मेट्रो वुमन म्हणून ओळख असलेल्या IAS अधिकारी अश्विनी भिडे यांची मुंबई महापालिका आयुक्तपदी नियुक्ती केल्याची चर्चा आहे। भिडे या फडणवीसांच्या मर्जीतील IAS अधिकारी असल्याचं बोललं जातं। त्यामुळे सध्या मुंबईवर पूर्णपणे भाजपनं आपली सत्ता मिळवल्याची चर्चा आहे। महापौर भाजपचा असूनही अश्विनी भिडे यांची चर्चा का होतीये? कोण आहेत अश्विनी भिडे? अश्विनी भिडे या सांगली जिल्ह्यातील रहिवासी, 1995च्या बॅचच्या IAS अधिकारी। त्यांना सुमारे 25 वर्षांचा प्रशासकीय अनुभव आहे। IPS अधिकारी डॉक्टर सतीश भिडे हे त्यांचे पती आहेत। त्यांनी सुरुवातीला नागपूर आणि सिंधुदुर्ग इथं काम केलं। 2004 ते 2008 या दरम्यान त्या नागपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी होत्या। त्यानंतर त्यांची नियुक्ती MMRDA मध्ये झाली। MMRDA मध्ये काम करताना त्यांनी ईस्टर्न फ्रीवे, मिलन सबवे, उड्डाणपूल, मुंबई स्कायवॉक आणि मिठी नदी स्वच्छता प्रकल्प हाताळले। या प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांचं स्थलांतर करावं लागलं, तरीही त्यांनी ते काम संवेदनशीलतेने पूर्ण केलं। त्यानंतर त्या फडणवीसांच्या फेवरेट अधिकारी झाल्याची चर्चा आहे। शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर अश्विनी भिडेंनी मेट्रो कारशेड प्रकल्प पुन्हा वेगाने सुरू केल्यानं त्यांना मेट्रो वुमन म्हणून ओळख मिळाली। पण महापालिकेत आयुक्त एवढा महत्त्वाचा का असतो? अश्विनी भिडे यांच्या नियुक्तीवर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात वाद का झाला? महानगरपालिका आयुक्त हा महापालिकेचा मुख्य कार्यकारी अधिकारी असतो। सोप्या भाषेत सांगायचं झालं तर नगरसेवक आणि महापौर हे धोरण ठरवतात, तर आयुक्त त्या धोरणांची अंमलबजावणी करतात। नगरसेवक किंवा महापालिकेने घेतलेल्या निर्णयांना प्रत्यक्ष कृतीत उतरवणं हे आयुक्तांचं काम आहे। उदाहरणार्थ, जर सभेनं नवीन पूल बांधण्याचा निर्णय घेतला तर त्याचं टेंडर काढणं, कंत्राटदार नेमणं आणि काम पूर्ण करून घेणं ही जबाबदारी आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली पार पडते। महापालिकेचं वार्षिक बजेट तयार करण्याची मुख्य जबाबदारी आयुक्तांची असते। त्यामुळं महापौर सोबतच आयुक्तपद देखील अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं। मात्र अश्विनी भिडे यांच्या नियुक्तीवर शिंदे फडणवीस यांच्यात वाद झाल्याच्याही चर्चा रंगल्या। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भिडे या फडणवीसांच्या मर्जीतील अधिकारी असल्यानं स्वतःचे सचिव असीम गुप्ता यांच्या नावाचा आग्रह धरला होता, अशी चर्चा होती। पण अश्विनी भिडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याच्या चर्चा सुरू झाल्यानंतर रात्री उशिरा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन करून चर्चा केली। त्यानंतर रात्री अश्विनी भिडे यांनी एकनाथ शिंदे यांचीही भेट घेतली। यानंतर हा वाद मिटल्याच्याही चर्चा झाल्या आणि मग भिडेंचं नाव जाहीर करण्यात आलं। त्यामुळे आता मुंबईसारख्या बड्या महापालिकेवर महिला राज पाहायला मिळणार आहे। मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या नेतृत्वात पालिका विकासाचे नवे उच्चांक गाठणार की तिजोरी रिकामी करणार, हे येणाऱ्या काही दिवसांमध्येच कळेल। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।